शेतावर आलो आहे तिकडे बाजूलाच, आणि इथे पण विहीर आहे बघू शकतात तुम्ही. रस्सी बघायला जाते आम्ही, शोधत आहे. जर विहिरीत रस्सी मिळाली तर विहिरीत कुदायचा विचार आहे, जबरदस्त मजा येणार आहे. इकडे आलो आता जेवणाच्या ठिकाणी. आता तयारी चालू आहे, लाकडं बिकडं चूल बिल बनवायचं चालू आहे काम. बारामतीवरून रेसिपी बनवायला माणूस मागवलेला आहे आपण. ते गहू हार्वेस्टिंग करत आहे आणि गहू काढताना स्वागत आहे मित्रांनो अमोल वळी व्लॉग्समध्ये. आज आपण आपल्या गावाकडच्या शेतावर आपण आलेलो असताना आपण इथे मस्तपैकी चिकन बिर्याणी वगैरे बनवून खाणार आहोत. फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करणार आहोत. काय काय शेतावरती आहे, मक्की वगैरे सर्व भाजून वगैरे काय काय खायला भेटतं, चिंचा, ते बघू आता. चला व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला पुढे आमची धमाल मस्ती शेतावरची दाखवतो. तर आपल्या शेतावर 100 वर्षी जुनी विहीर बघायला मिळते. पूर्वजांपासूनची ही विहीर आहे. तुम्हाला मी दाखवतो किती त्याची खोलता आणि पाणी पण आहे त्याच्यात. आणि ह्या विहिरीतलंच पाणी आपण शेतात वापरत असतो आणि इथूनच पिण्याला देखील पाणी घेत असतो आपण. बघू शकता सध्या उन्हाळ्यामुळे झाडं आजूबाजूला असलेला कचरा पडलेला आहे, पण पाणी पिण्यायोग्य आहे. हे असं काय तिचा स्ट्रक्चर आहे बघू शकतात तुम्ही विहिरीचा. तर आपल्याला जायचं आहे तिकडे, तिकडच्या शेतावर तिकडे. आता जाऊ तिकडे, चला. सर्वजण पाय पाय गेलेले. मी स्कूटी घेऊन जातो, त्या बाजूने स्कूटीवरती जातो आणि रस्ता आहे शेतामधून तिकडच्या, तर तिकडून स्कूटीवरती जातो. निघालो आहे मी स्कूटीवरती. तिकडून असं फिरून आपल्याला ह्या साईडला असं जायचं आहे. तर तिकडून उतरायचं आहे. रस्ता शेतामधून रस्ता आहे बघू शकतात तुम्ही. तर शेतातून रस्ता, आणि आता थोड्या वेळातच आपले गहू काढायला मशीन पण येत आहे. हे गहू आहे, हे काढायचे आहे आपल्याला, आणि मशीन आता थोड्या वेळात येत आहे. तोपर्यंत आम्ही इकडून ह्या शेतावरती जाऊन तिकडे विहीर वगैरे आहे, तिकडे जेवण वगैरे बनवून खातो. दुसरी पण विहीर आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडे आलो आता जेवणाच्या ठिकाणी. आता तयारी चालू आहे, लाकडं बिकडं चूल बिल बनवायचं चालू आहे काम. चूल पण तयार झालेली आहे, फक्त पेटवून बनवायचं काम. काय बनवणार आहे? बिर्याणी बनवणार. हां, बिर्याणी चिकन बिर्याणी. कोण आहे कुक? तुम्हीच आहे का? आम्ही सर्वजण मिळून थोडे इकडेच अजून एका काकांच्या शेतावर आलो आहे तिकडे बाजूलाच, आणि इथे पण विहीर आहे बघू शकतात तुम्ही. जबरदस्त. विहिरीत कुदायचा विचार आहे ह्यांचा आंघोळ करण्यासाठी, पण हिम्मत होत नाही. बघू शकतात तुम्ही. आता पाण्याची पातळी जी आहे थोडी खाली गेलेली, आणि रस्सी नाजूक दिसते. त्यांच्या वजनाच्या हिशोबाने ती रस्सी कमकुवत आहे, त्यामुळे जमणार नाही. रस्सी बघायला जाते आम्ही, शोधत आहे. जर विहिरीत रस्सी मिळाली तर विहिरीत कुदायचा विचार आहे, जबरदस्त मजा येणार आहे. हा ना, इकडे बघू फार्म हाऊस, कांदे बिंदे लावलेले. बघू रस्सी भेटेल का इकडे. रस्सी बंद आहे ना, हो कुलूप आहे डायरेक्ट. कांदे पूर्ण तयार होऊन गेलेले अक्षरशः बघू शकतात तुम्ही, आणि पूर्ण म्हणजे आता फुलावरती आहे. आणि इथे हे असे कांदे पूर्ण बाहेर निघून गेलेले. गहू काढले गेले इकडले, आणि आपण मक्की पण आहे. हां, मक्की भाजून खाऊन घेऊ ना. तोडून घ्या मक्की वगैरे तोडून घेऊ. आता थोडीफार मक्की भेटली आपल्याला भाजून खायला, नाही का? मजा येऊन जायला मक्की खायला. आता ही काय इकडे पण आहे ना. जेवणासोबत मजा येऊन जाईल. गाईज, मला या तापत्या उन्हाकडे पाहून माझी अशी तीव्र इच्छा झालेली आहे की या विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद घेतलाच पाहिजे. अडचणींमुळे थोडासा असं वाटत आहे मला, म्हणजे का आता विहिरीमध्ये मासे कासव पण आहे. हा, इथे
भाजायची सुरुवात होऊन गेलेली आता. चूल पण पेटून गेलेली, चूल तयार झालेली आहे. मक्की फटाफट भाजायला टाकू आपण. आणली आता इकडे चुलीजवळ. लवकर लवकर भाजा. हो शिनू, शिनू काय खाऊ राहिली आहे? शिनू काय खाते तू? हा कैरी खाते? कुठून आणली कैरी? झाडावरून. चिनूनी पपई पण तयार ठेवलेला आहे खायला जेवण झाल्यावर. मक्की बिक्की काय खायची इच्छा आहे ना तुझी? खाऊ ना खाऊ ना आता खतरनाक. मक्की भाजायची सुरुवात झालेली आहे जबर. काय शिनू कैरी? हा कैरी खाते तू? दाखव कैरी, मला पण दे ना कैरी. दे आपण दे कैरी. काय बनवते आता जेवण? लाव खाणार आहे तू? हा मक्की पण खाणार? हा मक्की रेडी व्हायला आहे आता. तयार झालेली आहे. मक्की पूर्णपणे भाजून तयार झालेली. आणि आम्ही यावर एक साईडला थोडी कच्ची ती भाजून घ्या थोडी. यावर थोडं मीठ टाकून. वा काय टेस्ट आहे? एकदम फ्रेश. हा काय आहे? छोटीशी विहीर? विहीर नाही बेटा, ते बैलांसाठी वगैरे पाणी. हा पाणी पाणी प्यायला आहे बैलांसाठी वगैरे. हा पपया, हा पपया पण आहे. कुठे जायचं आता? हा कुठे? भांडे घ्यायला? एवढा लांब आता परत गाडीत? शिनू मला भांडे घ्यायला गाडीत घेऊन चालली आता, मोठ्या गाडीत. आणि मी ऑलरेडी गाडीवर आलो आणि पुन्हा आता तिकडेच्या त्या साईडला रस्त्याजवळ गाडीमध्ये तिचे भांडे खेळण्याचे ते घ्यायला घेऊन चालली आहे. कुठून आले तुम्ही? रस्ता हा कुठून आहे रस्ता? कुठून आहे काय का? कुठून जायचं? कुठून जायचं? चल चल तिकडून जाऊ. तिकडून जाऊ मग. इकडून बेकार ऊन पडले. इकडून चल, इकडून चल. चल लवकर. उचलून घेऊ का तुला? हा चला तिकडे गाडीकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी चिमूचे भांडे वगैरे. चिमूनी उचलायला लावलं, उन्हामध्ये थकवून दिलं. तिने पण जाताना घेतले नाही भांडे गाडीतले आणि आता पुन्हा तिकडून त्या बाजूने इकडे घ्यायला बोलवून घेतलेले. नाही ना गाडी नाही जात ना. आणि मग रस्ता कुठे आहे त्या शेतामध्ये? काय नाही. आणि आता उतरतो. चल ते भांडे काढ. कुठे आहे ते भांडे? आलं पोहोचलो. कुठे आहे? हा इकडे घे. चीनचे भांडे घ्यायला थोड्या लांब पाय पाय चालत यावं लागलंय. हा नुसता त्रास देते तू. आता परत उचलायला लागत मला. हा ना. हा. हे घे भांडे घे. या. तर इकडच्या शेतावर जाऊ जिथे जेवण बनवते ते आपण लोक रेसिपी वगैरे काय कसं बनवतात ते पण बघू माझ्या फॅमिलीवाल्यांची. आता शिनूला उचलावं लागेल. त्याला डायरेक्ट शेतावर तिकडे दाखवतो तुम्हाला. पोहोचलो जेवणाच्या ठिकाणी आणि फोडणीची तयारी सुरुवात होऊन गेली. आम्ही तिकडे गेलो तोपर्यंत. आता काय काय टाकलंय का? कांदा खडा मसाला सगळं काय तयारी होऊन गेलेली. जबरदस्त स्मेल येऊ राहिलेला आहे. आता बनायची सुरुवात झालेली आहे. मला हळूहळू दाखवतो मी एक एक स्टेप. आता चिकन टाकायची सुरुवात झालेली आहे. टाकू पाणी नका.
ओनली चिकन. चिकन टाकून झालेलं आहे आणि मिक्स करायचं चालू आहे आता. मसाला अजून बाकी ना टाकायचा. मसाला बाकी. अरे मीठ टाकलं काय? वाव. थोडी मक्की सर्वांना कमी पडली. अजून दुसरीकडे बघायला चाललोय आम्ही. चिंचा पण भरपूर आहे इथे बघू शकतात तुम्ही. विलायती चिंचा. हे चिंचा गोड चिंचा आहे खूप जास्त मस्त. खूप तोडल्या होत्या आम्ही खाल्ल्या. आता महेंद्र दादा मक्की तोडताय. 1-2 सापडले आता. अजून सुकून गेलेले आहे. 1-2 हिरव्या शोधून खायचा आता बघू आम्ही. सापडल्या ना. मजा येऊन जाईल अजून. हा चला एवढ्यामध्येच अजून एन्जॉय करू. हां होतं. चला अजून जाऊ चुलीमध्ये. चूल तयारच आहे ना आपली. चूल तयारच असल्यामुळे मक्के अजून भेटून गेलेले आहे. अजून भाजून खाऊ. मजाच आहे शेतावरती. का शेतावरती जा काय पाहिजे ते. हा पाहिजे ते. बाजरी बाजूला जबरदस्त हिरवीगार बाजरी. आणि इथे खाण्याची काय काय चिंचा वगैरे सर्व काय. लिंबू पण आहे. झाड तयारच आहे. अजून काय चालू आहे प्रोसेस. काय टाकलं मसाला बिसाला बघू आपण. मसाला वगैरे आता टाकायचा. आता बॉईल होऊन गेलेले मसाला टाकेल. शेतावरची रेसिपी. हा गावठी जबरदस्त. मीठ पण होतं काय त्याच्यात आता. हा मिक्स करायचं. वा मजा येऊन जायला. एकदम भारी येत आहे. हा वास खतरनाक आहे का. बारामतीवरून रेसिपी बनवायला माणूस मागवलेला आहे आपण. कुक जबरदस्त. आणि संध्याकाळी त्यांना 5 वाजायची बस आहे. त्याच्या अगोदर ते बनवून निघून जातील परत. काय होऊन गेलंय का तयार आता. शिजून गेले. हा होय. बढिया. हा 1 नंबर का. एकदम बढिया. तयार होऊन गेला. तरच बॉईल झालेलं चिकन मसाल्यातलं थोडं परतवलेलं ते टेस्ट घेत आहे. आणि वाट बघू राहिले जेवणाची. बाकी तयारी करू राहिले. बाकींचं काय कांदा लिंबू काय काय कापायचं चालू. वरती लिंबू पण आहे. हां काय म्हणता. हां काय ओ खाण्यासाठी सुक्का फ्राय. राईस टाकून झालेली. आता विस्तव लावून आता वाट बघू. तयार झालं का खाऊन थोडा वेळ थांबू. गाईस ऊन जास्त असल्यामुळे आम्ही हे थम्सअप घेऊन आलेलो आहोत. आणि बिर्याणी सोबत थम्सअप. थम्सअप प्यायचा तोपर्यंत चालू आहे आमचं. आता बिर्याणी बनती तोपर्यंत थम्सअप वगैरे घेऊ आम्ही. हां शीनू अभ्यासाला लागून गेली. भांडे खेळून खेळून थकली आणि आता अभ्यास करू राहिली ती. काय काय अभ्यास आहे तुझा. असं तोपर्यंत अभ्यास करत आहे. सगळे बसलेले आहे बघू शकतात तुम्ही. आणि जेवणाची आतुरता सर्व बनायची चालू आहे. आणि टाइमपास करत बसलेले इथे मस्तपैकी शेतात. आता आम्ही तुमचं काय आतुरता आहे. बस फक्त आता जेवण बनायची. जेवण आता तयारच झालेलं आहे जवळपास. जबरदस्त तयार झालेलं आहे. आता पुलाव बनत आहे तोपर्यंत मक्क्या भाजत आहे आम्ही. आणि काही तयार बी झालेलं आहे. खूप मस्त गोड मक्की लागत आहे. मजा येऊन गेली खायला. अजून चालूच आहे तयार बनायचं. पुलाव पण बनतच आहे आणि मक्की पण भाजली जाते. तर मक्क्यांसोबत आपण चिंचा पण पाडलेल्या आहे तिकडून घेऊन आलो. आणि विलायती चिंचा पण मस्त इथे खूप साऱ्या आहे शेतावरती. आणि चिंचा खाण्याची पण मजा अलगच आहे. इथे सगळं काय शेतावरती भेटतं आपल्या. इकडेच आपल्याला लिंबूचं झाड पण बघायला मिळतं. वरती आपलं खाली बिर्याणी बनते आणि वरती हे असं झाड आहे. तर लिंबू सापडते का बघू आपण. लिंबू पण पाहिजे आपल्याला. हां लिंबू पण तयार आहे. थोडे कच्चे पक्के
काम थकून जाईल, मजा येऊन जाईल ना. तोडले रे गुन्हेनी तोडले लहान लहान. तर आता थोड्याच वेळात बिर्याणी बनणार आहे. आता फायनल स्टेजला शिजायला आहे आणि मक्या चिंचा सर्व काही इथे शेतावरती खाऊन एन्जॉय केलेला आहे. आणि आता आपल्याला जेवण करायचं आहे. तर थोड्या वेळ 5-10 मिनटं वाट बघू. तर आता जेवण तयार झालेलं आहे आणि जेवायला बसायची तयारी चालू आहे आमची. बघू कसं काय झालेलं आहे जेवण. वाव, तयार होऊन गेलेले आहे. आता जेवायला बसतो आम्ही. जेवण वाढायची सुरुवात आणि खायची आतुरता. हा, ते जेवण पाहून मला एकदम जबरदस्त आतुरता जेवायची. हा, जबरदस्त. खालीच बसून पडलेले आहे ते जमिनीवर आणि त्यांनाच पहिलं सर्वात जेवण दिलेलं आहे आता. आणि असं सर्वांचं जेवण चालू आहे. तर कांद्याची पात त्यांनी उपटून आणली जेवण बिर्याणी सोबत खाण्यासाठी. बघू शकतात तुम्ही. कांदा तर होताच, पण कांद्याची पात पण खायची आहे. मजा आली. अलगच आहे शेतामध्ये ना, डायरेक्ट ताजी. असं काही डायरेक्टच कांद्याच्या पात सहित कांदा छोटासा आणि खायची सुरुवात. कसं आहे, बढिया. जेवणासोबत हिरवी कोथिंबीर खाण्याची पण मजा वेगळी आहे. जेवण वगैरे झालं आणि सर्व कचरा आपण इथे चुलीतच जाळून टाकलेला आहे. आपण इथे शेतावर आपलंच आहे, तरी पण आपण घाण केलेली नाही. तर जेवण पोटभर झालेलं आहे मस्तपैकी. कसं होतं जेवण? जेवण एकदम बढिया होतं आणि जेवण हे मजा येऊन गेली शेतात जेवण करून ना. एकदम खतरनाक. तर आता डांगर वगैरे खायचे आपल्याला अजून. फिरत आहे, थोडं फिरत आहे, बाजरीच्या शेतामध्ये. बाजरीच्या शेतामध्ये फिरत आहे थोडं. आता थोडं इकडे तिकडे फिरतो, जिरवतो, डांगर वगैरे खातो आणि मग पुढील प्रवासासाठी. तर जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला, गहू पण काढायचे आपले. जेवण झालं आणि तोपर्यंत गहूचं हार्वेस्टिंग मशीन पण येऊन गेलेलं आहे आपल्या इकडे. आणि आता आपण आपले शेतातील गहू काढायचे आहे. तर बघू कशी हार्वेस्टिंग करतात, कसं मशीन काय येतं ते बघू. बघू शकतात तुम्ही, मशीन आलेलं आहे आणि मशीन आपल्या इकडचंच आहे, पण मशीन चालवणारे आहेत ते पंजाबचे आहेत. बघू, मी पण फर्स्ट टाईम बघतोय गहू हार्वेस्टिंग. पहिलं तर आपले हातमजूरच काढून घेत होते गहू. फर्स्ट टाईम आपण गहू हार्वेस्टिंग मशीनने आपण गहू काढणार आहे. बघू कसं काय प्रोसेस आहे. तर मशीन येऊन गेलेलं आहे आपल्या शेतामध्ये. आता बघू शकतात तुम्ही हार्वेस्टिंग गहू करताना हार्वेस्टर मशीन. तर बघू शकतात कसं आपले गहू हार्वेस्टिंग करत आहे आणि गहू काढताना. बघू शकतात कसं गहू हार्वेस्टिंग चालू आहे आपलं. तर हार्वेस्ट केल्यानंतर असं चारा काय राहत नाही. बघू शकता तुम्ही, असं काय आहे दिसतं. ह्या मशीननी एकदम जबरदस्त फास्ट सर्विस आपल्याला डायरेक्ट तयार गहू डायरेक्ट मिळतात. डायरेक्ट चारा पण पूर्ण काढून टाकतं मशीनमध्ये. पूर्ण चारा जो आहे तो पूर्ण चक्काचूर होऊन जातो आणि डायरेक्ट आपल्याला तयार गहू पाहायला मिळतात. तर ह्याच्यामध्येच राहतात. आणि बघू आता काढताना गहू झाल्यानंतर तुम्हाला गहू दाखवतो मी. ते लांब लांब दिसत आहे तुम्हाला, त्याच्यामधून ते गहू पडतात. तर एवढं पूर्ण झाल्यावर गहू कसे निघतात ते बघू आपण. असा काय मागून असा पूर्ण चारा फेकला जातो आणि मध्ये गहू स्टोअर होतात. पुढून अशी कटिंग करतात आणि मागून पूर्ण असा चारा फेकला जातो आणि मध्ये टँक आहे गहूसाठी स्टोअर करण्यासाठी. त्याच्यामध्येच गहू स्टोअर केले जाते आणि नंतर ते बाहेर काढले जातात. तर आपले गहू काढून झालेले पूर्ण हार्वेस्टिंग करून. आता गहू बघू आता कसे बनतात. बघा, असे पद्धतीने ह्या हार्वेस्टिंग मशीनमधून तयार डायरेक्ट गहू पडतात. स्टोअर केलेले गहू
तर आपले थोडेच गहू होते लावलेले, त्यामुळे लगेच काय 15 मिनिटामध्ये तर गहू होऊन गेले आपले काढून. बघू शकतात तुम्ही काय आपले गहू झाले खाण्यापुरते. तर या पद्धतीने गहू निघालेला आपला. बघू शकतात किती छान गहू निघालेला आहे, पूर्ण तयार गहू. आता पोत्यात भरून घेऊ आणि मग घरी जाऊ. तर अशा पद्धतीने आपले गहू हार्वेस्टिंग आणि शेतावरची धमाल झालेली आहे. तर आता आपण सर्व गहू पोत्यामध्ये भरून घेऊ, कारण घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर होईल. आणि टॅम्पो मागवून घेऊ आणि मग टॅम्पोमध्ये टाकून घरी घेऊन जाऊ. अशा पद्धतीने गहू भरायचं चालू आहे. सर्व फॅमिली लागली आहे गहू भरायला कामाला आणि मस्त उन्हामध्ये चालू आहे काम आमचे. तर जवळपास 20 किलोमध्ये 4-4.5 क्विंटल गहू निघाले झाले आता भरून. आणि आता गाडी पण घ्यायला येऊन गेलेली आहे. जाऊ आता. तर गहू घेऊन निघाले गुनी आणि छकू आता आपल्या गाडीमध्ये. आणि शिनू पण चालली गहू घ्यायला. हा आपला सुरेश भाई दानोरावाला तो पण घेऊन चालला आपल्या घरी गहू घ्यायला आला होता. निघाले आता गहू घेऊन. आता आम्ही पण निघतो. तर मित्रांनो, शेतावरचा व्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण नेक्स्ट एन्जॉयवाल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. धन्यवाद.